पाहिल्यानंतर चेंडू थेट वेध घेतोय विकेट किपरचा. सुरुवात झाली आजच्या दुसऱ्या दिवसाला. पहिला बॉल डॉट टाकला गेला गोलंदाज अर्सलानच्या माध्यमातून. फिल्डिंग करणारे टीम टॉस जिंकले. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. वेगवान तेज तरार भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय परंतु वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू उपलब्ध असणार आहे, याकडे देखील लक्ष द्या. सन्मान्य श्री दिनेश गावकर आणि त्यांच्या सर्व मित्र परिवार च्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिशय वेगाने टाकलाय चेंडू. विकेट किपर देखील चेंडूने बेट केलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे एकूण 2 धावा मिळणार आहेत. कारण व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. अतिरिक्त चेंडू लाईन लेंथ मध्ये ती सुधारणा करावी लागेल. वेग चांगला आहे परंतु ती लाईन लेंथ देखील महत्वाची ठरणार आहे. टेप बॉलचं षटक टाकत असताना प्रथमच टेप बॉलचा वापर केला गेलाय. पुन्हा एकदा भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू वाईड. लाईन लेंथ मध्ये आता सुधारणा करावी लागेल गोलंदाज अर्सलानला. कारण पाहिलं गेलं तर टेनिस बॉलने चांगली गोलंदाजी केली अर्सलानने अनेक स्पर्धांमध्ये. तो आज टेप बॉलचं षटक टाकण्याची त्याला संधी ती प्राप्त झाली. पुढचा बॉल विस्फोटास आता ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. बीट झालाय. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. अखेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार आला आजच्या दिवसातील. फलंदाज वेदांच्या बॅट मधून एक दणदणीत शानदार दमदार चौकार. चांगला फटका. फुल टॉस बॉल होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा फटका खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षकांची तरी भेदत चेंडू थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ती जमिनीच्या साहाय्याने तो चेंडू गेला. 4 धावांसाठी चौकार आलाय. व्हाईट बॉल आले भरपूर आणि त्यानंतर पाहिलं तर 4 धावा आल्या आहेत. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ते प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय आणि आज देखील हे 4 तगडी ताकदवान संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्रॉस करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल इथे पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग वेदांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय अर्सलानवर आता दबाव असणार आहे परंतु या दबावामधून अर्सलानला देखील बाहेर यावं लागेल. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काल 102 धावा देखील झाल्या होत्या. पुढचा बॉल तर टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जातोय. पिचिंग लेगच्या बाहेर होतं. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा बॉल. पंच ओके. डेड बॉलचा इशारा आलाय. ओके. डेड बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल. तेच तरार. टप्पा खाल्यानंतर चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू.
बघा वेगाने गोलंदाजी होते परंतु दिशा कुठेतरी भरकटते. आता गोलंदाजाला लाईन लेंथ मध्ये सुधारणा करावी लागेल. तुमचा वेग आणि वेगासोबत ती लाईन लेंथ भरपूर महत्वाची आहे. योग्य टप्पा महत्वाचा आहे, दिशा महत्वाची आहे. तुम्ही जर दिशा चुकलात तर निश्चित रूपाने तुम्हाला दंडात्मक धाव ही विरोधी संघाला बहाल केली जाईल. आणि निश्चित रूपाने पाहिलं तर अनेक वाईट बॉल या षटकामध्ये आले. तर पुढचा बॉल यावेळी चेंडू खेळलाय मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी दणदणीत शानदार दमदार चौकार. चौकारांचे हॅट्रिक पाहायला भेटते बॅटर वेदांच्या बॅटमधून. पाहिलं तर 3 बॉलला 3 चौकार आलेत. मागच्या काळामध्ये व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाले परंतु वेदांतने खूप चांगली कामगिरी केली आहे. व्हाईट बॉलच्या धावा तर आल्या आहेत परंतु चौकार देखील ते मारले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्याचा फायदा बॅटिंग करणारा संघ घेत असताना आपण पाहतोय. खास करून वेदांत कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा खेळलाय फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक मागून आपण पाहतोय. एका बाजूने केतन तिरलोटकर, दुसऱ्या बाजूने असणारा अवित देवगडकर, एक बाजूने गार्गी स्पोर्ट्स बागमाळा, एका बाजूने अमोल 11 मिडबाव. हे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. पहिलं षटक अतिशय मागणं ठरलंय. तब्बल 28 धावांचं षटक. पिच बॉल बॅट चिकलट फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला भेटते. अडवलाय चेंडू, थांबवलाय. या षटकाचा विचार केला आतापर्यंत चांगली गोलंदाज केतनच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. रोहित तानावडे स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. किंवा वेदांत जो नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग. यावेळी सोडवलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑन सी मारेशा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. फलंदाज रोहितच्या बॅटमधून हा धमाकेदार फटका येतोय. दोन्ही बॅटर आता मात्र आक्रमक रूप धारण करत असताना आपण पाहतोय. दोन्ही बॅटरने आता ठरवलंय प्रत्येक बॉलवर ते आक्रमण करायचं. जरी 6 षटकांचा सामना असला तर देखील मोठे फटके मारायचे. यावेळेस बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. विकेट पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. रोहितला माघारी परतावं लागेल परंतु एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 35 धावा. रोहितच्या बॅटमध्ये एक षटकार आला परंतु त्यानंतर रोहित बाद होते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूने यावर्षी जबरदस्त खेळ केला, अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावलाय, मालिकावीराचा देखील पुरस्कार पटकावलाय, वेदांत जाधव देवगड तालुक्याचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे परंतु संयमी खेळ देखील तो दाखवतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वेदांत 3ऱ्या क्रमांकावर त्याला पाठवले गेलंय. जो क्रमांक भरपूर महत्वाचा आहे. संयम आणि आक्रमकतेची सांगड घालून खेळावं लागेल. वेदांत जाधव स्ट्रायकिंग एंडला, वेदांत मिराशी नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. समोर असेल केतन तिरलोटकर. तीनही देवगड तालुक्यातील खेळाडू एकाच फ्रेममध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कडे केतन, स्ट्रायकिंग एंडला वेदांत जाधव, नॉन स्ट्राइक एंडला वेदांत मिराशी. हे बॅटल पाहण्यायोग्य असणार आहे. पुढचा बॉल रोहित बाद झालाय आणि रोहित बाद झाल्यानंतर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल कट केलाय, संयम दाखवलाय. कव्हर पॉइंटला फटका होता. क्षेत्ररक्षक येतोय पॉइंट मधून चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धाव. सिंगल धावने स्वतःचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 धावा. पहिले षटक 28 धावांचं होतं परंतु त्या तुलनेत हे षटक अतिशय दर्जेदार टाकलं गेलंय. फक्त 8 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. एक षटकार जरूर आला परंतु एक गडी देखील बाद केला गेला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज केतन तिरलोटकरच्या माध्यमातून. तिसऱ्या षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा परब गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. पुन्हा कणकवली तालुक्यातील कणकवली गावातील खेळाडू आपण पाहतोय. मुन्ना ब्राह्मणदेव परबवाडी कणकवली या टीमचं प्रतिनिधित्व आपण करत असता आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलंय. मुन्ना परबला आज कारगिल स्पोर्ट्स बागमाळा क्रिकेट टीम कडून खेळत असणाऱ्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या षटकाची जबाबदारी मुन्ना यांच्यावर दिली गेली आहे. परंतु समोर देवगडचा एक स्टार खेळाडू वेदांत असणार आहे. हे देखील बॅटल पाहण्यायोग्य असेल. पहिला बॉल चांगल्या रीतीने डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडूने
बॅटचा वेध घेतला किंचित टेबलचा एक स्टार चेंडू खेळाडू बॅटला एक लागला, अंकात त्यानंतर करत. विकेट कीपरकडे बॅटल पाहत होती असेल. टीमला वेदांतची विकेट आली आहे. वेदांत पहिला बॉल खेळाडू ते स्वस्तात माघारी परततोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. थोडासा नाराज नक्कीच असेल, कारण या महत्त्वाच्या मॅचमध्ये वेदांतला चांगलं खेळणं भरपूर महत्त्वाचं होतं, परंतु वेदांत इथे बाद झालाय. माफ करा, स्टंपला चेंडू लागला होता आणि त्यानंतर पेल्स पडली होती. तर विकेट किपरकडे देखील चेंडू गेला होता. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज मुन्नाच्या माध्यमातून वेदांची विकेट आली. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावकुऱ्याचा बॅटर मॅन फ्रॉम हरकुळ कणकवली प्रदीप रासम. डावकुऱ्याचा एक घातक फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे मोठे फटके मारण्यासाठी, तो पटाईत आहे. अमोल 11 बेडभाव क्रिकेट टीम कडून आज खेळत असताना हरकुळ कणकवली इथून बिलॉंग करतो. तो समोर मुन्ना परब असणार आहे. फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये बदल केला जातोय. डावकुऱ्याच्या बॅटरसाठी भेड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. पहिला बॉल सोडून दिला गेलाय. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डमध्ये जमा केली जाईल. पहिल्या षटकात बऱ्याच एक्स्ट्रा धावा आल्या होत्या, वाईड बॉल टाकले गेले होते आणि त्यानंतर दुसरं षटक एक कमबॅक करणार होतं आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे बागमाळा क्रिकेट टीमसाठी. गार्गी स्पोर्ट बागमाळा ही क्रिकेट टीम फिल्डिंग करत असताना यावेळेस उडवलाय. वा, मोठा फटका भरपूर लांब मारलाय. फलंदाज प्रदीपच्या पॅट मधून 6 धावांचा धमाका षटकार. बागमाळा क्रिकेट टीम फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय थोडासा पुढे बॅटर प्रदीप रासमच्या पॅट मधून याच फटक्यासाठी ओळखला तो मोठे फटके मारण्यात पटाईत असलेला खेळाडू आपण पाहतोय. दबाव थोडासा गोलंदाजावर देखील असणार आहे. हेच पाहायला गेले तर दोन्ही खेळाडू या कणकवली तालुक्यातील आहेत. एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा आलेत. तसेच सन्माननीय महादेव नाईक इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ आज खेळताना पाहायला मिळाला. यावेळेस खेळ आहे. लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रदीपच्या बॅट मधून जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना प्रदीप रासम बॅट मधून सलगच्या 2 बॉलवर 2 षटकार आले आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. प्रदीपच्या बॅटमधून 2 षटकार. त्यानंतर दबाव असणारे गोलंदाज मुन्ना यांच्यावर. फास्ट वेगाने निवड केलाय, परंतु चिकच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा चेंडू. हा दबाव आता गोलंदाजावर असणार आहे. टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगचं आमंत्रण दिलं. पहिल्या षटक अतिशय मागणं ठरलं. दुसऱ्या षटकामध्ये केतन यांनी कमबॅक केला, परंतु तिसरं षटक देखील आता थोडंसं मागणं ठरत असताना आपण पाहतोय. 2 बॉलला 2 षटकार आले. षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी आता फलंदाज प्रदीपला असणार आहे. यावेळेस अप्रतिम फटका, नजाकत ताकद. वाह, जबरदस्त फटका. षटकारांची हॅट्रिक पाहायला भेटते प्रदीपच्या बॅट मधून. प्रदीप साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. पारणं फेडणार होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा फटका पाहतो. बाहेर होतं पिकिंग. एक्स्ट्रा पॉवर लावली आणि तो फटका एक्झिक्यूट केला. 6 धावांचा. 3 बॉलला 3 षटकार. 6 धावांनी धावसंख्येत होणार आहे बदल. धावसंख्या 56 धावा. जबरदस्त फलंदाजी अमोल 11 बेडबाव क्रिकेट टीम कडून पाहायला मिळते. पुढचा बॉल प्रदीप साठी. प्रदीप रासम स्ट्राईक इनला. बॅटची कट. चेंडू मागे क्षेत्रात मार्गस्थ झालाय. सिंगल धावी ते मेल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल.
एक धाव. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप रासम जबरदस्त फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कणकवली तालुक्यातील हरकुळ गावामधील हा खेळाडू आहे. ते युवा खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे. निश्चित रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा या खेळाडून देखील गाजवल्यात. एक हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे. समोर देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु यावेळी पाहिला गेलं तर प्रदीप चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल पोलार लेन प्रकारचा होता. आता तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही होऊ शकला. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वेदांत मिराशे 28 धावांची खेळी वैयक्तिक आतापर्यंत पाहायला भेटते. 8 चेंडूमध्ये 28 धावा केल्यात. प्रदीप रासम 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केली गेली. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांमध्ये झाल्या 57 धावा. उर्वरित 3 षटकं आणि मायक्रोफोनवर आवाजात बदल होतोय. आवाज असणार आहे जयेश पोटपोडे यांचा. धन्यवाद. किसन तिरोडकर गोलंदाजीच्या अटॅक वरती आलाय. त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चूक केली क्षेत्ररक्षकाने, थोडस गाफील राहिले. त्यानंतर चेतनने देखील सांगितलं चूक केलीस मित्रा, इथे चूक करून चालणार नाहीये, कारण का आपल्याला या बॅट मध्ये धावा डोकायचे आहेत. असं काय वाटलं मला 61 वरती विराजमान झाले. 61 धावा फलकावरती लागलेत. ओहो, या चेंडूवरती हवेमध्ये फटका सजवला जातोय. त्यामध्ये एक्स्ट्रा पॉवर लावण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर चेंडू सरस सीमारेषा बाहेर. चौकारानंतर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूवरती हवेमध्ये फटका सजवला जातोय. त्यामध्ये एक्स्ट्रा पॉवर लावण्याचा पहा, आपली एक चूक किती महागडी ठरू शकते. थोडस गोलंदाजाला कॉन्फिडन्स द्यायचा असेल तर कुठेतरी आपल्याला क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं, त्यानंतर थोडस मेंटली प्रेशर, परंतु इथे चेतनला देखील कमबॅक करावं लागेल. ओ फुल टॉस होता. मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. डीपला प्रोटेक्शन देत आहेत. एकेरी धाव तोपर्यंत दुहेरी मध्ये कन्वर्ट देखील झाली. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ अचूक आहे आणि मी इथे कौतुक करेल ते म्हणजेच अभि देवगडकर याचं, ज्या प्रकारे त्यांनी हा संघ सजवलाय, काबिले तारीफ. या वर्षीच्या अंगामध्ये सर्व खेळाडू जर पाहायला गेले तर बन्नाट फॉर्म मध्ये आहेत. जबरदस्त संघबानी केली आहे. कौतुक करावं लागेल अभि देवगडकरचं. एक मास्टर माइंड खेळाडू आहे. हा देखील सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय. चेंज ऑफ पेस, परिवर्तनामध्ये फटका फसलाय. चेंडू हवेत, परंतु इथे वाऱ्याच्या गतीने क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. थोडस वाऱ्याची गती होती आणि त्याचमुळे या चेंडूमध्ये प्रॉपर जजमेंट पाहायला मिळालं नव्हतं. क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्याचमुळे या चेंडूवरती 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. मी म्हणेन इथे कुठेतरी जर पाहायला गेलं तर निश्चितच ओहो, या चेंडूवरती फटका हवेत. पुन्हा एकदा लाजवाब. वाह, परंतु क्षेत्ररक्षकाने या फटक्याला देखील अडवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. वाटलं होतं चेंडू सरस सीमा रेषा पार गेला, परंतु अडवला देखील गेलाय. अडवला आणि म्हणूनच संधी नव्या फलंदाजाला मिळाली. संधी कोणाला मिळाली? याच सिंधुदुर्ग नगरीतील देवगड तालुक्यातील एक जबरदस्त मास्टर माइंड खेळाडू, ज्याची आपण चर्चा करत होतो, तोच खेळाडू अभि देवगडकर, मॅन फ्रॉम देवगड. देवगड म्हटलं की आपूस आंबा, आणि हा आपूस आंब्याची आज चव सध्याच्या घडीला क्रिकेट रसिकांना देखील चाकायला भेटणार आहे. कारण देवगडचा सुपरस्टार
अभि देवगडकर हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू आहेत, एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं देखील जातं आणि ती ओळख दाखवण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. पहा इथे हे जे चेहरे आहेत ते युवा चेहरे आहेत आणि इथे जर पाहायला गेलं तर तितकेसे चेहरे चर्चेमध्ये नाही आहेत, परंतु त्यांनी या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त खेळणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे आणि चांगली संघबांधणी केली आहे. चेंज ऑफ पेस, परिवर्तनामध्ये फटका फसलाय आणि तिथे होते मुन्ना परब आणि याच्या माध्यमातून चूक होणार नाहीये. चांगला जेल टिपला जातोय. जेल टिपल्यानंतर विकेट नंबर आली आहे 4. विकेट नंबर 4 अभि देवगडकर बॅक टू द पेव्हिलियन. सॉरी माफ करा, विकेट नंबर 3 आल्या. थोडस आम्हाला चुकीची माहिती मिळाली होती, त्यानंतर आम्ही ती माहिती दुरुस्त केली. विकेट नंबर 3. धावसंख्या आतापर्यंत 71 धावा धावफलकावरती. इथे माइंडसेट होता की जी धावगती झाली आहे 71, तिला थोडस अजून पुशअप करायचं आणि त्यासाठी एक मोठा फटका खेळायचा आणि त्याच माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये आले देखील होते, परंतु तेवढ्याच माइंडसेटने त्यांना परत देखील जावं लागतंय. कौतुक पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर केतनचं देखील करावं लागेल. चांगली गोलंदाजी ते देखील करतायत, जबरदस्त गोलंदाज आहेत, त्यांच्याविषयी देखील आपण निश्चितच बोलणार आहोत, परंतु तोपर्यंत आपण थोडस सुमधुर संगीताचा आस्वाद घ्यायचा आहे. बॅटिंगसाठी ओमकार नाटेकर मॅन फ्रॉम मुंडगे मैदानाच्या आतमध्ये त्याचं देखील आगमन झालंय. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती कोण आहे? प्रदीप रासम हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत, युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्यांना देखील सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारे हे नाव आहे आणि ही ओळख दाखवण्यासाठी त्याने देखील कित्येक मैदानावरती संघर्ष केलाय. हो, चांगला चेंडू इथे मात्र हाताला जातोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अस्लान भाटकर त्यांना देखील पाहतोय. पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलं, परंतु त्याच्यावरतीच पुन्हा एकदा संघ सहकार्याने विश्वास दाखवलाय, कारण का प्रमुख गोलंदाज ते देखील आहेत. हो, चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला, त्यानंतर निश्चितच एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? परंतु बॅकअप साठी पुन्हा एकदा संघाचा कर्णधार पाहायला मिळतोय. धावा रोखले जातात या चेंडूवरती. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 72 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अस्लान भाटकर हा देखील तिरलोटचाच खेळाडू आहे. एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील खेळले जाते आणि म्हणूनच केतनने या मॅच मध्ये त्याला एक संधी अजून एकदा दिली आहे. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. फेकी करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षणाच्या मागे कोण आहे हे देखील महत्वाचं आहे. शेखर सुतार मॅन फ्रॉम पोंडा एक जबरदस्त खेळाडू यष्ट्यांच्या मागे राहून सध्याच्या घडीला संघाची सूत्र हलवताना पाहायला तो देखील मिळतोय. एक चांगले खेळाडू आहेत. गेल्या वर्षी अंगामध्ये थोडस आपल्या जॉबमुळे या क्रिकेट पासून लांब राहिले, परंतु या वर्षीच्या अंगामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलं या खेळाडूने. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फटका हा लाजवाब, वा जबरदस्त षटकार. 6 धावा. एकोणऐंशी धावा धावफलकावरती लागले जातात. मैदान हे रणांगण आहे आणि इथे सबबी चालत नाहीत. फुल टॉस चेंडू टाकला जरूर आणि त्यानंतर षटकार देखील आला आणि सगळं सहकार्यांचं कौतुक करावं लागेल, कारण का त्यांनी देखील सांगितलं. शेखर सुतारच्या माध्यमातून आवाज देखील आला.
नेव्हर माइंड, इथे चांगला चेंडू, इथे एक चांगला चेंडू तुला कमबॅक करून देणार आहे, आपल्या संघाला कमबॅक करून देणार आहे. ही स्पोर्ट्समॅनशिप महत्वाची असते. एखाद्या गोलंदाजावरती अल्लेबोल केले जातात तर संघ सहकार्यांचं ते काम असतं की आपल्या खेळाडूला इथे बॅक करण्याचं, आणि तेच केलं जातंय. शेखर सुतार देखील जर पाहायला गेलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहेत, आणि म्हणूनच त्याला देखील गोलंदाजाच्या वेदना या माहिती आहेत, आणि म्हणूनच त्याने त्याला सांगितलंय नेव्हर माइंड, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे टाकत राहणं हे आपलं कार्य आहे, आणि ते कार्य तुला पूर्णत्वास न्यायचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 79 धावा फलकावरती. हो, चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय, कव्हरला इथे मात्र फटका केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फेकी होईल तोपर्यंत एक धाव निश्चित. संघाचं टोटल आतापर्यंत 80 धावा या धाव फलकावरती. 80 धावा या धाव फलकावरती लागल्यात. चांगला स्टार्ट मिळाला, आणि बळूनच धावसंख्या 80च्या पर्यंत मजल मारताना पाहायला मिळते. अजून एक षटक बाकी आहे. या चेंडूवरती चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कव्हरचा इथे झेल खाली, जजमेंट चुकलं, थोडस लेझी राहिले, फेकी करतील, फेकी सुद्धा खराब, आणि त्यानंतर 2+1 एकूण 3 धावा. पहा इथे मेंटली प्रेशर पाहायला मिळते सातत्याने क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती. याचं कारण देखील आहे फलंदाजांनी आतिषबाजी केली आहे, आणि या फलंदाजांनी आतिषबाजी केली म्हणून थोडस मेंटली प्रेशर. परंतु इथे एकत्रित येऊन चर्चा करणं देखील गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचा माइंडसेट आज थोडासा विखुरला गेलाय, आणि त्या माइंडसेटला पुन्हा एकदा जागेवर आणण्यासाठी प्रत्येकाला एकत्र येणं गरजेचं आहे, थोडस विचार मंथन करणं गरजेचं आहे. परंतु ते होत नाहीये, कारण इथे थोडस जर पाहायला गेलं तर मन ही तुटलेत. कारण का धावा संख्या आतापर्यंत 5 षटकामध्ये झाल्या 83 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यावरती या 83 धावा फलकावरती आज देखील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेलेत. कालच्या दिवसामध्ये तब्बल 30,000हून जास्त लोकांनी ही मॅच पाहिली. MH स्पोर्ट्स वरती ही मॅच पाहिली जाते, आणि हे चॅनल खास का प्रसिद्ध झालंय या कमी कालावधीत, कारण यांची क्लॅरिटी चांगली आहे, यांचं कॅमेरा वर्किंग चांगलं आहे, सर्व गोष्टी, आणि त्याचबरोबर एक सच्चा माणूस म्हणून मनीष पिसे यांना देखील ओळखलं जातं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांची पूर्ण टीम आहे ती सर्व क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं कुठेही जा तर मॅनेज करणारी टीम आहे, आणि म्हणूनच त्यांचं देखील नावाचं लौकिक होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक कोण टाकणार? शेवटच्या षटकासाठी काका नरे. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वरती आक्रमण, फटका फसलाय, कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी कोणती चूक केलं नाहीये. गोलंदाजी मार्क वरती आलंय कोण? मॅन फ्रॉम मिडबाव काका नरे आले, आणि त्यांच्या माध्यमातून एक अडथळा दूर केला गेलाय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, परंतु या हाणामारीच्या षटकामध्ये एक अस्त्र ठेवलंय काका नरे नावाचं, आणि त्यांनी या पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला इथे मात्र मार्गक्रमण केलंय. परंतु टाळ्यांचा गजर या युवा खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त केलेत. प्रदीप प्रासम 10 चेंडू 27 धावांची खेळी साकारली, आणि संघ सहकार्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर झाला. शाबास मित्रा, जबाबदारी तुझ्यावरती खांद्यावरती दिली, आणि तू जबाबदारी पार पाडलीस, यासाठी हा टाळ्यांचा गजर देखील झाला. धावसंख्या आतापर्यंत 83 वरती 5 गडी जरूर गमावले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. नवनगरचा स्टार मैदानाच्या आतमध्ये यासीन वाडकर, आपण त्यांना देखील पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू ते देखील आहेत, चर्चा यांच्या देखील नावाची आहे. पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. यासीन वाडकर जबरदस्त खेळाडू, एक जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जाणारा हे नाव सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती. खराब चेंडू टाकला जातोय, या चेंडूवरती पंचांचा इशारा, हा नो चेंडूचा देखील आलाय. काकांनी थोडस डोक्याला हात लावलाय, काय केलंय मी इथे धावा आधीच खूप डोंगरा एवढ्या झाल्या आहेत, अजून मी चूक करतोय, मला चूक करायची नाहीये, स्वतःला सांगतायत ही चूक मला मान्य नाहीये. माझ्या सहकार्यांनी विश्वास ठेवलाय माझ्यावरती, ही चूक करणं हे माझ्या हातून गरजेचं नाहीये. या चेंडूवरती फटका हवेत, हो जबरदस्त, आणि इथे सलामी दिले समालोचन कक्षाला. षटकार 6 धावा.
ओहो, चांगला चेंडू हातायला गेलाय. काका नरेंचा हा चेंडू अनुभवातून टाकलेला हा चेंडू आहे. पहा, षटकार त्याआधी आला जरूर आणि त्यानंतर एक आकडू टप्प्याचा चेंडू हातायला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्यात एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केलं. धावसंख्या 91 वरती 5. पुन्हा एकदा हो ब्लॉकलचा चेंडू उत्तर नाहीये आणि दांडी 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 गोल सक्सेसफुल. निश्चितच चंदू शेट्टी सर असते तर हा डायलॉग आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता, परंतु त्यांची कमी इथे भासू देत नाहीये. इथे हा डायलॉग मी त्यांचा थोडासा इथे वापरण्याचा प्रयत्न केला. ओमकार नाटेकर बॅक टू द पेव्हिलियन, परंतु त्याने देखील संघाला चांगली साथ दिली. त्याने देखील संघर्ष जरूर केला, परंतु आपल्या संघाला चांगल्या प्रकारे साथ दिली. बॅटिंग साठी कोण आले हे देखील पाहावं लागेल. बॅटिंग साठी रत्नेश पाले, मॅन फ्रॉम देवगड. देवगडच्या सिताराची चर्चा ही सिंधुदुर्ग नगरीमध्ये देखील आहे, कारण का या खेळाडूने देखील देवगडच्या चांगल्या स्पर्धा गाजवल्या आहेत. असा एक जबरदस्त खेळाडू रत्नेश पाले मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील पाहतोय. हो, आल्या आल्या वा, जबरदस्त. रत्नेश पाले म्हणाले की मला कुठेतरी लांब ठेवलंय, परंतु एकच चेंडू मला मिळालाय आणि त्याला देखील पाठवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. रत्नेशच्या बॅट मधून अव्वाई सफर 6 धावा. काय फटका खेळलाय. शेवटचा एकच चेंडू, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, षटकार लगावला. एका षटकाराची चर्चा ही होते आणि रत्नेशच्या या एका षटकाराची चर्चा होणार, कारण का या एका षटकाराने धावसंख्येला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. धावसंख्या 97 झाली आहे. 98 धावांचं उद्दिष्टांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. होईल का? होऊ शकतो, फक्त स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास हवा आणि तोच विश्वास दुसऱ्या इनिंग मध्ये महत्वाचा देखील ठरणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिलाय, दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय तोपर्यंत जाऊया डीजेच्या सुमधुर संगीताकडे. ओ टू डीजे. आणि आपण गार्गी स्पोर्टचे ओनर दिनेशजी खोत सर, आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. राजू जाधव सर आपण देखील यायचं आहे आणि त्याचबरोबर हिरा जोशी सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील यथोचित सत्कार केला जाईल. रुपेशजी आंबेडकर सर यांचं देखील आगमन झालं. सर आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि सर्वांचा इथे यथोचित सत्कार केला जाईल, जे मान्यवरांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली. ही स्पर्धा दिनेश गावकरांची आहे आणि दिनेश गावकर सर यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे आणि म्हणूनच आज सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महादेव सरांचा इथे पहिला सत्कार आपण करतोय. महादेव सर आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. महादेव सर यांचा इथे सत्कार केला जातोय. सर दिनेश गावकर यांच्या माध्यमातून आज सत्कार पाहायला मिळतोय. यानंतरचा सत्कार आपण राजनजी जाधव सर त्यांचा देखील करतोय. ते देखील या स्पर्धेसाठी बहुमोलाचं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच त्यांचा देखील यथोचित सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. यानंतर इराखान जोशी सर त्यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतोय. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आज उपस्थिती दर्शवली. कालच्या दिवसामध्ये देखील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. आजचा दिवस देखील मान्यवरांसाठी राखून ठेवला जातो. निश्चितच मान्यवर आहेत, यांनी या स्पर्धेसाठी बहुमोलाचं सहकार्य केलंय आणि म्हणूनच हे जे युवा खेळाडू घडताना पाहायला मिळतात देऊळगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये
त्यासाठी यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आंबेडकर सर आपण त्यांचा देखील यथोचित सत्कार करतोय. आंबेडकर सर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विजयजी गुरु सर आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. एक जबरदस्त असे खेळाडू विजयजी गुरव सर त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. आणि त्यानंतरचा सत्कार आपण किरणजी काळे सर यांचा देखील करतोय. किरणजी काळे सर यांचा आपण सत्कार करतोय. यानंतरचा सत्कार किरणजी काळे सर यांचा देखील आपण करतोय. सिद्धीजी सागवेकर सर त्यांचा देखील साकुळकर ओके सॉरी सिद्धीजी साकुळकर सर आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. एक युवा व्यक्तिमत्व ज्यांनी कमी कालावधीमध्ये आपलं साम्राज्य उभारलं असा एक व्यक्तिमत्व म्हणजेच सिद्धेश सर आपण त्यांचा देखील सत्कार करतोय. आता आपण मॅच कडे जातोय. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय ज्याने सुरुवातीला या टेनिस क्रिकेट विश्वावरती राज केलं. मागील काही वर्षामध्ये या सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेट विश्वाने म्हटलं की संपला हा गोलंदाज, परंतु त्याने दाखवून दिलं. बेळगावामध्ये गेले आणि त्यानंतर आपल्या नावाची चर्चा केली. तोच ओमकार तावडे. पहिला चेंडू वा जबरदस्त टाकलाय. ओमकार तावडेने सांगितलंय या ओमकार तावडेचं असत नाहीये, अंत असती प्रारंभ. जिथे एंड होतो तिथेच नव्याने सुरुवात करणारा मी खेळाडू आहे. ओमकार तावडे जबरदस्त चेंडू हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. अपोजिट संघाला बॅकफुट वरती नेण्याचं हे अस्त्र आणि या अस्त्राने जबरदस्त चेंडू हाताळलाय. बॅटिंग साठी याच देवगड नगरीतील एक जबरदस्त असा लेफ्ट आर्म घातक फलंदाज ज्याला मिस्टर 360 देखील म्हणून ओळखलं जातं असा तिर्लोट गावचा सुपुत्र अनिकेत गाडी मैदानाच्या आतमध्ये तो देखील आलाय. मिस्टर सेन्सिबल. ओहो पहिलाच चेंडू त्याच्यासाठी देखील जबरदस्त हाताळलाय. वा गोलंदाजी आवडली असेल टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ओमकार तावडे जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. शिरगावचा हा गोलंदाज आहे. भल्या भल्यांना त्यांनी रोखले देखील. चांगला चेंडू वळवलाय परंतु थोडासा एक्स्ट्रा धाब्यांसाठी देखील आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि विकेट आल्यानंतर संघ बॅकफुट वरती जरूर गेलाय, परंतु इथे आपल्याला फ्रंटफुट वरती यायचं आहे. गार्गी स्पोर्ट्स दिनेश खोत सरांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला अमोल 11 मिटबाव. ओहो चांगला चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू हाताळला जातोय, परंतु पुन्हा एकदा थोडासा एक्स्ट्रा धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून देखील आलाय. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. मी जेव्हा अभि देवगडकर बरोबर बातचीत करत होतो तेव्हा ओमकारने देखील सांगितलं जर पहिलं षटक जर हाताळायचं असेल तर मी हाताळतो, कारण का माझ्यामध्ये ती क्षमता आहे टॅप बॉल वापरण्याची. माझ्याकडे ती कला आहे आणि ती कला इथे मात्र ही सादर करत असताना पाहायला मिळतोय. हा कलेचा पुजारी आहे आणि सध्याच्या घडीला ती कला सादर केली जाते आणि निश्चितच या खेळाडूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, परंतु त्यानंतर या खेळाडूने जी भरारी घेतली, गरुड भरारी म्हणता येईल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु फलंदाजांना देखील इथे या मॅच मध्ये कमाल करावी लागेल. मोठी धावसंख्या जरूर आहे.
ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू इथे आणि क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत थोडीशी पाहायला मिळते, परंतु या शर्यतीमध्ये कोण जिंकलंय? प्रत्येक वेळेला चेंडू जिंकतो असं नाही, इथे आमचे खेळाडू देखील जिंकतात आणि सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळतंय. चेंडू चांगल्या प्रकारे टाकला, त्यानंतर हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण स्क्रीनवरती पाहतोय जबरदस्त इथे कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओहो, पुन्हा एकदा यॉर्करचा ब्रह्मास्त्राचा वापर केला, टाळ्यांचा गजर झाला ओमकार तावडेच्या या कमबॅक साठी. सायराज स्पर्धा गाजवली या खेळाडूने, बेळगावामध्ये गेले आणि या बेळगावमध्ये या सिंधुदुर्गचं नाव रोशन केले या खेळाडूने. असा गोलंदाज ओमकार तावडे, जबरदस्त गोलंदाजी, कौतुक त्याचं देखील करून चालणार नाहीये. दुसऱ्या बाजूने देखील अनिकेत गाडीसारखा स्टारकास्ट खेळाडू तो देखील आहे, तिरलोटला बिलॉंग करणारा खेळाडू. ओहो, त्याच्यासाठी एक मॅजिक चेंडू होता, आज चेंडू थोडासा एक्स्ट्रा धावेसाठी, थोडासा चेंडू चांगल्या प्रकारे टाकला होता, परंतु त्यामध्ये थोडस उजव्या एसटीच्या बाहेर जरूर गेले. पहा, लेफ्ट आर्म गोलंदाजच्या विरोधात लेफ्ट आर्म फलंदाज आहेत, परंतु गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. या बॅटल मध्ये फलंदाज वर्चस्व गाजवतात सातत्याने. फुल टॉस आहे, फटका इथे मात्र सजवला जातोय, जागेवरून इथे वार, चेंडू सीमारेषा पार आलाय, शानदार चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. आपल्याला धावसंख्येचा पाठलाग तब्बल 98 धावांचा करायचा आहे. 98 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर आपल्याला 15च्या सरासरीने कुठेतरी धावा बनवावे लागतील. निश्चितच आमच्या बरोबरीने एक बुलंद आवाज, याच देवगड तालुक्याचा बुलंद आवाज म्हणजेच महेंद्रजी मांजरेकर सर ते देखील जोडले गेलेत. मी सरांच्या बरोबरीने देखील चर्चा थोडीशी करणार आहोत. सर, या सिंधुदुर्गमध्ये यंग टॅलेंट आपण पाहतोय, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय, काय सांगाल या स्पर्धेमध्ये यंग टॅलेंट बद्दल? आता जे यंग खेळाडू आहेत त्यांच्याकडे टॅलेंट आहे ते खूपच म्हणजे प्रशंसनीय आहे. म्हणजे त्यांचं फुटवर्क, टायमिंग आणि प्रत्येक शॉटवर चेंडू मारण्याची जी त्यांच्यामध्ये ताकद आहे ती भयंकर प्रचंड आहे. तर या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतो रोहित तानवडे. आपलं कोठ्यातील पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक. 98 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अमोल 11. तर अमोल 11 संघाचा अनिकेत घाडी हा डावखुरा फलंदाज आता मात्र एका चौकाराशी खेळतोय, वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. तर जिंकण्यासाठी 58 धावांचा पाठलाग करावा लागेल. मर्यादित 6 षटकांमध्ये एक मोठं आणि तगडं असं आव्हान, आणि या आव्हाना पेलण्यासाठी मैदानामध्ये आहे तो डावखुरा फलंदाज अनिकेत, परंतु तेवढाच मातब्बर असा गोलंदाज समोर उभा आहे. तो आता मात्र करावर चांगल्या पद्धतीने चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षण वेदांत जाधव हा मिस होतोय आणि या ठिकाणी 1 धाव मिळतोय अनिकेतला. अनिकेत पोहोचतो या ठिकाणी 7 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या हळूहळू वाढताना दिसते, 11 धावा पूर्ण होत आहेत. या ठिकाणी एक गडी बाद झालाय, तो मात्र मोठा फलंदाज होता निखिल पारकर, त्याला पहिल्याच चेंडूवरती एक जबरदस्त धक्का दिला होता तो ओमकार तावडे यांनी नावाजलेला असा गोलंदाज ओमकार. यावेळी मात्र रोहित यांचा पुढचा चेंडूचा चांगला सामोपचार घेतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतात 6. यावेळी मात्र शेखर सुतार हा फलंदाज, आपल्या मजबूत देहयष्टीचा असणारा असा फलंदाज एक षटकारनिशी आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न करतोय आणि धावांचा पाठलाग आणि त्यात यशस्वी होतोय. फोंड्याचा हा प्लेयर शेखर सुतार, प्रचंड आणि जबरदस्त शक्ती असणारा फलंदाजीची ताकद दाखवणारा फलंदाज, परंतु तेवढा चांगला गोलंदाज दिसतोय तो या ठिकाणी आपल्याला रोहित तानवडे. आणि यावेळी चेंडू बॅटची खालची कडा घेतोय, यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अविनाश देवगडकर स्वतः कर्णधार हा चेंडू पकडतायत आणि चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय रोहित तानवडे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, टेप बॉल या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये प्रथमच वापरताना दिसतंय. SPL प्रीमियर लीग मधून दिनेश गावकर सर यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू
परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल टिपतोय, सुरेख असा झेल टिपतोय आणि यावेळी बारी समाप्त होते शेखर सुतार यांची. तर शेखर सुतार हा बाद ठरतोय. तर 7 या धावसंख्येवर शेखर सुतार यांची या ठिकाणी बारी संपुष्टात येत आहे आणि रोहित तानवडे यांना एक सफलता मिळते. रोहित तानवडे आपल्या देवगड तालुक्यामध्ये आणि सध्या रत्नागिरीमध्ये आपल्या नावाचा जल्लोष करताना दिसतोय असा हा गोलंदाज रोहित तानवडे या ठिकाणी खेळताना दिसतोय. तो गार्गी स्पोर्ट यांच्या अमोल 11 गार्गी स्पोर्ट यांच्या संघातून खेळताना दिसतोय आणि या ठिकाणी मात्र एक सफल गोलंदाज ठरतोय रोहित तानवडे. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती धावसंख्या होते ती एक बॉल आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आणि तर या ठिकाणी पुढील धावतं समालोचन सांगेल माझे संघ सहकारी या ठिकाणी जयेश पोटपडे. निश्चितच सर एक चांगली माहिती आम्हाला मिळाली महेंद्र मांजरेकर सर यांच्या माध्यमातून. ओहो, चांगला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने या फटका केला जातोय. षटक इतिमात्र संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 17 धावा फलकावरती. ही धावसंख्या कुठेतरी पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं आणि धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये आले. म्हणजेच काय थोडंसं धीम्या गतीने आपण चाललायत, या गतीला वाढवावं लागेल. धावसंख्या 2 षटकामध्ये 17 म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडूमध्ये आवश्यकता कितीची आहे? रिक्वायर रन रेट वाढत चाललाय, 20.25 आहे. म्हणजे जिंकण्यासाठी आपल्याला 81 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 81 धावा अजून देखील बनवायचे आहेत. बॅटिंगसाठी दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर तिर्लोटला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. अनिकेत गाडी तिर्लोटचे, तर केतन तिर्लोटकर तिर्लोटचा हा खेळाडू. मित्रांनो, या खेळाडूच्या विषयी आपण जरूर बोलणार आहोत. या खेळाडूचा संघर्ष याबद्दल देखील आपण जरूर बोलणार आहोत. ते जेव्हा बॅटिंगला येतील त्याविषयी आपण जरूर चर्चा करू, परंतु तोपर्यंत आपण चर्चा अवि देवगडकरची देखील करणार आहोत. मित्रांनो, एक जबरदस्त खेळाडू आहे, परंतु याने स्वतःला कुठेतरी थांबवलंय. मगाच्या मॅच पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं एक चांगले बॅटर आहेत, परंतु स्वतःला थांबवलंय. जे खेळाडू सध्याच्या घडीला चांगले फॉर्मामध्ये आहेत त्यांना इतिमात्र त्यांनी प्रमोट केले. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि शुभमने हा झेल टिपलाय. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शुभमने इथे हा झेल टिपलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन जावं लागते. बॅटिंग साठी कोण आलाय? बॅटिंग साठी आलाय या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त असा लेफ्ट आर्म फलंदाज, ज्याने या वर्षीच्या पावसाळी हंगामाच्या स्पर्धा गाजवल्या. कोल्हापुरामध्ये गेले, एमजे ट्रॉफी गाजवली, बेळगाव कर्नाटक निपाणीमध्ये गेले, तिथे देखील जबरदस्त खेळले. असा एक जबरदस्त बॅटर मुन्ना परब मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम कणकवली. या वर्षीच्या अंगामध्ये बॅट बोलली या खेळाडूची. या मॅच मध्ये देखील बोलणं गरजेचं आहे, कारण का संघ अडचणीत आहे सध्याच्या घडीला. या संघातला जर बाहेर काढायचं असेल तर मुन्ना परबला या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करावी लागेल. परंतु अवि देवगडकर आव्हान सोपं नसणार आहे, कारण का दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. लोअर फुल टॉस चांगल्या प्रकारे इथे मात्र मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, चांगले क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळते. एक धाव तर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा, 18 धावा फलकावरती. 3 गड्याच्या मोबदल्यावरती 18 धावा फलकावरती. अजून देखील 80 धावांचा पाठलाग आपल्याला करायचं या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी होती. 22 चेंडू 80 धावांचं अजून देखील आव्हान आपल्या समोर आहे. ओहो, चांगला चेंडू कार्पेटच्या साह्याने फटका सजवला जातोय. एक तर निश्चित असेल केतन तिर्लोटकर, इथे आपण त्याला देखील पाहतोय. जबरदस्त खेळाडू आहेत. या खेळाडूचं जर पाहायला गेलं ना तर मित्रांनो, घरची परिस्थिती बेताची, परंतु याच घरच्या परिस्थितीवरती मात करत त्याने स्वप्न हे पहिलं प्राधान्य दिलं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच इथे प्रयत्नशील असतो. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आणि त्यानंतर घात झालाय. फलंदाज बाद झालाय. विकेट नंबर 4. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन मुन्ना परब.
वेदांत मिराशी यांच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. नाडनगावचा हा सुपुत्र एक जबरदस्त चर्चेमध्ये असणारं नाव, सध्याच्या घडीला युवा खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रेसर नाव आहे हे वेदांत मिराशी आणि म्हणून त्याला देखील स्थान दिलं जाते. बॅटिंग साठी आता मात्र असलान भाटकर, मॅन फ्रॉम तिर्लोटचा खेळाडू. ओहो, फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव तर निश्चित केल्या, धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी आता मात्र केतन तिर्लोटकर. या आधी देखील अशाच परिस्थितीतून, बिकट परिस्थितीतून या खेळाडूने निश्चितच संघर्षमय लढत केलाय आणि संघाला जिंकून देखील दिलंय. वा, जबरदस्त षटकार आलाय. केतन तिर्लोटकरने सांगितलंय संघ सहकारी साथ देत नाहीयेत, परंतु याच टेनिस क्रिकेट पटलाचा राजा आहे आणि राजा दहाडणारच. आणि सज्जाच्या गडीला इथे केतन तिर्लोटकरच्या बॅट म्हणून अवय सफर. फटका लाजवाब. 6 धावेने धावसंख्या वाढतीये. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 26वा धावफलकावरती 4 विकेट देखील आलेत. इथून संघाला जिंकायचंय. एक संघर्षमय योद्धा संघर्ष करत असताना या आधी या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची आवश्यकता होती. 5 षटकार लगावले होते. किंजवड्याची स्पर्धा 8वा आणि तो रेकॉर्ड देखील 8वा. परंतु इथे हो चूक केले. गोलंदाजी मार्क वरती आले ते म्हणजे ओमकार तावडे आणि त्यांच्या या चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न हा सध्याच्या घडीला असलान भाटकरला घातक ठरला असता. त्यांनी देखील साथ सोडली असती, परंतु अवी देवगडकरच्या माध्यमातून चूक झाली आहे. चुकीला माफी नाही आहे, परंतु ओमकारने सांगितलंय चूक झाली मित्रा, होऊन दे, परंतु आपल्याला इथून एक चूक झाली मान्य असेल, परंतु सातत्याने चुका करून चालणार नाही आहेत, कारण का आपल्याला जिंकायचं. आज बेस्ट डेच आहे. ओमकार तावडे जबरदस्त गोलंदाज आहेत. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर अल्पावधीमध्ये नाव रोशन केलंय आणि या खेळाडूने जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्गातच नाही तर मुंबई, गोवा, त्याचबरोबर गुजरात मध्ये देखील जाऊन या खेळाडूने आपला धमाका केला. असा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाज देखील आहेत आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा कमबॅक केलं या खेळाडूने. सर्वांना वाटलं होतं ओमकार तावडे हे नाव असताना चाललंय, परंतु त्याच वेळेला इथे त्याने स्वतःवरती मेहनत घेतली. ओहो, या चेंडूवरती फटका बसलाय, परंतु एसटी रक्षक थोडेसे दूर राहिलेत. स्लिपचा क्षेत्ररक्षक असता तर कदाचित इथे विकेट देखील आली असती. ओमकार तावडेचे चेंडू जर पाहायला गेलं तर हे नॅचरली बाहेर जाणारे चेंडू आहेत आणि त्याच चेंडूवरती फसताना पाहायला मिळत आहेत. याचं कारण देखील एक आहे, आपण बॉल पर्यंत पोहोचत नाहीये. बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. पहा, इथे सूचनांचं लगेच पालन केलं गेलंय. स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय, कारण का 2 झेल टिपता आले असते इथे. ओहो, हा चेंडू देखील अप्रतिम टाकलाय, वळवलाय आणि त्या वळणामध्ये फसताना पायाला मिळतोय. ते चक्रव्यूह आहे आणि ते चक्रव्यूह जर भेदायचं असेल तर आपल्याला पायांमध्ये हे 440 व्होल्टचा करंट आणायला लागेल. तो करंट महत्वाचा आहे आपल्यामध्ये. तो करंट पाहायला मिळत नाहीये. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा पहा, वेदांत जाधव या देवगडचा चॉकलेट बॉय जेल टिपला आणि संघाने सेलिब्रेशन केलं. यासाठी इथे स्लिपची गरज देखील होती. स्लिपचा क्षेत्ररक्षक आला आणि त्याने आज जेल टिपला. जेल कोणी टिपलाय? चॉकलेट बॉय वेदांत जाधव. रोशन गायकवाड, मॅन फ्रॉम लिंगडाळ, हा खेळाडू देखील जबरदस्त खेळाडू आहे. यांनी देखील कारनामे खूप केले. ते कारनामे फक्त कागदावरती असून चालणार नाहीये. आता त्या पराक्रमाची वेळ पुन्हा एकदा आली आहे आणि तोच पराक्रम गाजवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रोशन गायकवाड, मॅन फ्रॉम लिंगडाळ,
त्याला देखील आज संघाने स्थान दिलंय, परंतु सध्याच्या घडीला संघर्षमय योद्धा राजा जखडला गेलाय. या राजाला इथे मात्र बाहेर काढायचं आहे, पॅदांना साथ द्यावी लागेल. निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाचा खेळ देखील महत्वाचा आहे आणि आमचे परम मित्र इथे मॅन फ्रॉम तळा एक जबरदस्त असे खेळाडू आणि त्यांचं देखील इथे आगमन झालंय. किरणजी कर्लेकर सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि इथे स्वागत षटकाराने केलंय. गोलंदाजी मार्क वरती वाड्याचा एक जबरदस्त चर्चेमध्ये असणारा एक युवा टॅलेंटेड खेळाडू शुभम वाडेकर गायकवाड कारण का जर पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सातत्याने कॉमेंट्रीसाठी असतो, गायकवाड हे नाव सातत्याने येतो तोंडामुळे, तर त्यामुळे ही चुकी झाली आहे. शुभम वाडेकर गोलंदाजी मार्क वरती आले, त्यांच्या विरुद्ध षटकार आलाय. ओहो, याच्यावरती पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि पॉइंटला स्लाइस करत चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार 4 धावेसाठी. सध्याच्या घडीला केतन देखील एकच सांगतोय, खुद संघर्ष करना सीख लो क्योंकि सहारे से कुछ नहीं होता. सहारा जर शोधायला जाल तर निश्चितच आपण यशस्वी होऊ शकणार नाहीये, एकट्यालाच साम्राज्य उभं करायचंय. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका तितकासा पॉवरफुल नाहीये आणि म्हणूनच 2 चौकार आणि 2 मोठ्या फटक्यांचं उत्तर इथे या चेंडूवरती दिला गेलाय. या चेंडूवरती फटका फसलाय आणि केतन तिर्लोटकर बॅक टू द पॅव्हेलियन, संघर्षमय योद्धा डगआउटच्या दिशेने. बॅटिंग साठी अलंकार मुनगेकर मॅन फ्रॉम मसुरे बॅटिंग साठी ते देखील आलेत. पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, त्याच्या माध्यमातून 38 वरती 6 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. शुभम वाडेकर आपण त्यांना देखील पाहतोय. वाडा गावचा हा खेळाडू आणि याच मैदानावरती सातत्याने कसून सराव करत असतो हा खेळाडू आणि म्हणूनच या कंडिशनचा त्याला देखील अनुभव आहे. निश्चित त्याच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके जरूर केले गेले. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळतोय आणि कमी कालावधीमध्ये चर्चेमध्ये असणारा खेळाडू आहे. क्लासिकल बॅटिंग साठी ओळखला देखील जातो हा खेळाडू. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, सुरेख गोलंदाजी आता आली जाते. अपी देवगडकर काय इथे टीम बांधले पहा, अप्रतिम. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे आपण गोपाळ भट्टा सर यांना देखील पाहिलं, त्यांनी देखील युवा खेळाडूंना संधी दिली, जे खेळाडू चर्चेत आहेत त्यांना संधी दिली आणि तशाच प्रकारचा मास्टर माइंड खेळाडू अभि देवगडकर त्याने देखील चांगली संघबांधणी केली. इथे डाऊन द ग्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय, डान्सिंग डाऊन द विकेटने हा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर निश्चितच एक धाव संघाच्या खात्यामध्ये पहिले 2 चेंडूवरती मोठे प्रार केले, परंतु त्यानंतर इथे कमबॅक आज शुभम वाडेकरचा देखील पाहायला मिळतोय आणि म्हणूनच एक यशस्वी षटक त्याच्या माध्यमातून देखील हाताळला गेलाय. 11 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट केतन तिर्लोटकर यांची देखील मिळवली गेली आणि म्हणूनच संघ हा सध्याच्या घडीला 39 वरती 6 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र तब्बल 59 धावांचा असणार आहे, म्हणजे जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आवश्यकता आपल्याला 59 धावांची असणार देखील आहे. आता अशक्य आहे कारण का क्रिकेटच्या पटलाने ही धावसंख्या पाहिली नाहीये कधी 6 चेंडू मध्ये. ओहो, वेगात टाकलाय, जबरदस्त चेंडू हाताला जात आहे. गोलंदाजी मार्क वरती यासिम आलेत, एक वेगवान चेंडूसाठी ओळखला जाणारा एक गोलंदाज यासिम वाडकर मॅन फ्रॉम नवानगरचा खेळाडू, चर्चेमध्ये असणारा अजून एक मोठं नाव.
फुलटॉस आहे, वेगाने टाकलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अलंकार इथे, ओहो यष्ट्यांचा वेध घेतला अचूकतेने. लहानपणी मला वाटतं लगोरीचा खेळ चांगल्या प्रकारे खेळत असतील आणि तेच पाहायला मिळालंय. आणि याच चेंडूवरती यष्ट्यांचा वेध, फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. बॅटिंगसाठी ज्यांचे वडील मास्टर माइंड राहिले, ज्यांच्या वडिलांनी या टेनिस क्रिकेट पटलावरती राज केलंय, सध्याच्या घडीला 40+ चे टुर्नामेंट देखील खेळत आहेत, ते अण्णा चव्हाण सर यांचा सुपुत्र पूर्वेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील पाहतोय. वडिलांनी तर साम्राज्य उभारलंय, वडिलांपेक्षा इथे आपल्याला साम्राज्य उभारण्याची एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करावं लागेल. ही संधी आहे तुला तुझी ओळख मिळवून देण्याची. हो निश्चितच चांगल्या प्रकारे चेंडू हाताला जातोय आणि त्यानंतर संघ सहकार्यांच्या माध्यमातून एक आवाज देखील आला, गुड बॉल. निश्चितच तो आवाज ओमकार तावडेचा देखील होता, त्याला देखील माहिती आज चांगला चेंडू हाताला आहे, तो देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्याची देखील गोलंदाजी आपण पाहिली आणि म्हणूनच अशा प्रकारचे शब्द पाहायला मिळाले. ओहो या चेंडूवरती समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका फसलाय आणि त्यानंतर स्ट्रेट लॉंग ऑनला इथे मात्र चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन, विकेट नंबर 8. पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला सर्वोत्तम प्लॅनिंग पाहायला मिळाले, दुसऱ्या इनिंग मध्ये ते प्लॅनिंग पाहायला मिळालं नाहीये. जर धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल तर आपल्याला प्लॅनिंग महत्वाचं आहे, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. आपण या आधी देखील जर पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलिया विरोधात आफ्रिका हा एक मोठा सामना पाहिलाय, 434 धावा पाठलाग करत असताना आफ्रिका संघ, तेव्हा जॅक कॅलिसने एकच वाक्य म्हटलं होतं की ऑस्ट्रेलिया संघाने या अजून 15 धावा कमी बनवल्या आहेत. तेव्हा सर्व खेळाडू हसले देखील होते त्याच्यावरती. आणि त्यानंतर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जेव्हा बॅटिंग झाली आणि तो सामना आफ्रिका संघाने जिंकला, तेव्हा त्याच जॅक कॅलिसला इथे सर्वांनी निश्चितच म्हटलं, तो विश्वास तू दिलास म्हणूनच आम्ही ते कार्य पूर्ण करू शकलो, तो विश्वास इथे मात्र नाहीये. या 97 धावांचा पाठलाग करण्याचा तो विश्वास नाहीये आणि म्हणूनच इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये विकेट देखील होत असताना पाहायला मिळते. विकेट नंबर 9 म्हणजे एकच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि तो शेवटचा फलंदाज कोण आहे ज्याने जबरदस्त कामगिरी या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केली आहे. असा एक जबरदस्त आयोजक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, असे एक काका नरे बॅटिंग साठी त्यांना देखील पाहतोय. एक चांगले खेळाडू आहेत, बिटबॉलला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आणि दिलदार मनाचा राजा माणूस असं देखील त्यांची ओळख आहे. एक चांगले खेळाडू देखील आहेत. एक मैदानाच्या बाहेर जर यांचा विचार केला तर एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने जर पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून मिडबाव परिसरामध्ये एक मानाची स्पर्धा ही खेळवली देखील जात असते, असे आयोजक देखील आहेत काका नरे आणि बाई नरे सर. आपण त्यांना देखील कसं विसरून चालेल, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट म्हटलं की बाई नरेंचा वाटा हा तेवढाच लाख मोलाचा राहिला. ओहो या चेंडूवरती आले 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 आणि षटकार लगावला, काय जबरदस्त फटका खेळला, वा टायमिंग प्रॉपर, षटकार जबरदस्त. परंतु आज षटकार विजयाचा नव्हता, परंतु हा आगाज होता, अंदाज नंतर दाखवला जाईल. या चेंडूवरती षटकार जरूर आला. दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील संपुष्टात आला आणि ही मॅच कोणी जिंकले तर ही मॅच जिंकले अमोलजी लोके सरांचा संघ, म्हणजेच अमोल 11 मिडबाव संघाने. कर्णधार अभि देवगडकर. या मॅचचा हिरो कोण आहे? सर्व संघ असेल परंतु एकालाच दिलं जाईल, कारण का सर्वांची एकी इथे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि म्हणूनच अमोल 11 मिडबाव संघ हा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. या मॅचचा मेन ऑफ द मॅच, नो डाऊट या मॅचचा मेन ऑफ द मॅच एक युवा टॅलेंटेड खेळाडू,
या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय एक युवा टॅलेंटेड खेळाडू मॅन फ्रॉम नाडन. आता सर्वांच्या तोंडावरती वेदांत मिराशी जबरदस्त खेळलेत आणि या खेळाडूने किती धावा बनवल्या, तब्बल 36 धावांची ती खेळ सजवली आणि म्हणूनच संघ हा सुस्थितीमध्ये पाहायला मिळालाय. वेदांत आपण देखील यायचं आणि महादेवजी नाईक सरांच्या हस्ते वेदांतला इथे हा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मॅन ऑफ द मॅच वेदांत मिराशी आपल्या समवेत आहेत. भव्यान स्पोर्ट्स साई 11 क्रिकेट संघाचे संघमालक महादेवजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. एक जबरदस्त खेळ आपण पाहिला मैदानच्या माध्यमातून. पहिल्या मॅचमध्येच खूप चांगला खेळ वेदांत बेस्ट ऑफ लक वेदांत. वेदांतने सांगितलंय मी बोलणार नाहीये, फक्त मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणार आहे. वेदांत पुढच्या मॅचसाठी तुला शुभेच्छा असेल. तुला टॉससाठी यायचं आहे नेक्स्ट मॅच. गांगेश्वर तरळे बनाम भव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी या दोन टीममध्ये हा मुकाबला रंगेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, चला आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. सर्वेश नाईक विनंती असणार आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वेश नाईक भव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट टीमचा कॅप्टन सर्वेश नाईक यांना विनंती असेल आपण आपल्या प्लेयर्सची नावं इथे द्यायची आहेत. नंतर गांगेश्वर तरळे